तर आज सकाळची तर सुरुवातच पावसाने, उन्हाने आणि थंडीने झाली होती. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आणि सकाळच्या पडी ज्या बिल्डिंगच्या सोसायटीत गेलो, वॉचमन काका डायरेक्ट मला फोटो काढायला लागला. मग मी पण त्यांचा फोटो काढायला लागलो. मित्रांनो, सगळ्यांमध्ये एक चुळमुंग असतो, मायामध्ये पण एक आहे. असं कुठं गेलो ना तर प्रॉपर्टींचे भाव विचारायचं, जे कधी आपण घेऊ शकत नाही. अच्छा मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं कसले ओजे ओजे बंगले बांधण्यात चालू आहे. तिथल्या वॉचमनच्या माहितीनुसार मला कळालं एकाने तर आत्ताच बंगल्याला 17 कोटी रुपये खर्च करून बसलेला आहे. आणि मला 1001% माहिती की हा आकडा फक्त आपल्या तोंडात नाही येऊ शकतो, आपल्या आयुष्यात बँक अकाउंटमध्ये कधीच नाही. तसं माझ्या मनाला कल्पना आली, अपने औकात से बाहेर आहे. डायरेक्ट गाडी काढली आणि जगतप डेरीला टच झालो. जिधर इज्जत नाही उधर रुकणे का नाही रे बाबा. आणि मग दादूबाई मला म्हणला, चला अण्णा तुला फिरून आणतो. त्याला म्हणलो कुठं नेतो? मला म्हणला डोळे फाटाला. मग त्याला म्हणलं आत्ता आपण कुठं आहे? तो म्हणला लदाखला. म्हणलो काय इथनं आता बोट इथनं नेतो काय? म्हणला माझं इमान लावलं इथं पार्किंगला. निवांत मी झोपलो होतो तर आपली पोरं झोपून पण देत नाही, नुसतं येऊन धिंगामस्ती घालतात. हरामखोर आहे सगळी मित्र माझी. मग काय आज पण मित्रांनो आपल्याला वाय सिटीमधला पॅन्झर दिसला होता, त्याला टाटा करून निघालो मी घरी. चला मित्रांनो, आजसाठी एवढंच, भेटूया उद्या.